सखीसाठी ह्यो रस्तो नवीनच असा तर बघूया सखी पायऱ्यात जाऊन माका काय काय मदत करता आणि किती माका त्रास देता तो उतला आता संध्याकाळच्या टायमिंगने उतला आता परडाक शिपाक जायचा मम्मीनं इतक्या केल्या ना माका मदत थोडी ऊल वगैरे लाव तर आता परडा शिपाची जबाबदारी माझ्यावर मंडळी माझा परडा शिपान झालेला असा नाही सखीच्या दिसतो की नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज सखी घेऊन या पायऱ्यात चाललं आहे. तर चला मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. ला बघा कसा मांडी आहे. सखीसाठी ह्यो रस्तो नवीनच असा तर बघूया सखी पायऱ्यात जाऊन माका काय काय मदत करता आणि किती माका त्रास देता तो उतला आता संध्याकाळच्या टायमिंगने उतला आता परडाक शिपाक जायचा मम्मीनं इतक्या केल्या ना माका मदत थोडी ऊल वगैरे लाव तर आता परडा शिपाची जबाबदारी माझ्यावरती असा सकाळपर्यंत सगळी कामं जी होती घरातली ती आवरावऱ्या करीसर माका दुपार झाले दुपारचं जेवणही करूचं होता म्हटलं संध्याकाळी आमच्या सखीसोबत जायचं पायऱ्यात सखी आजपासून माझी वंगडी असा पायऱ्यात जाण्याची तर चला मग बघूया पायऱ्यात जाऊन आपली काय काय कामं येतात ती आणि सखी कसं रमतात आमच्या पायऱ्यात बघा ए सखी तडे नाचण्यात जाऊ नको चल बघ बघ खडे जाता आता बघा कसा राबता आता सखी चल तर आम्ही आता लिंगोतोडीत पोचलो आणि इसरसून आता सखीचा रस्तो नवीन हा काय बघतं बघा कसा करता आता पेप्सीची कागद नसते आणि आता त्याची ना मजा बघा दमता 4 वेळा तरी मगासून तर रस्त्यात बसला बघा आणि ना सोदता बघा बसला मी दमला होतो बघ कोण आरडता चल परडा आजच शिपाचा उठ सखी उठ चल मी जात आहे तर ना बसला आता बघितलास ना म्हणजे तर दमला बऱ्यापैकी उचलून कायच घ्यायचं आहे ना एका पण लय हौस असता तर जातो आम्ही आता पायऱ्यात थोड्या वेळाने पोचतलोच तर मंडळी आवाटात तर त्याची कधी साखळी अशी सोडून ते का चलाक व्हराक नाही हो इसरचा रस्तो अनोळखी असा तर बघूया का आपण सखी का आता सोडून म्हणजे साखळी नाही सोडूच आहे फक्त हातातली साखळी ती सोडतले कारण कडे जर रानातकडे गेलं तर गावाचं नाही बघूया आता पाठसून येता काय आता माझ्या सोडते मी साखळी तर या बघा हा बरोबरच चलता आता आता बिंदास्त आहे का मी असं हाडूक शकतो कारण की इसरचा रस्तो जर त्याच्या अनोळखी असलो ना तर त्या आपसतगिरी करून पुढे पुढे पळायचा ना तर ती चाल ये चल आता बघा चलता पुढे ग जाऊ मी या सखी आय राबता काय तर मग परडा शिपाचा असा तडे जाऊन कलिंगणचे जे बिये घातलंय ते बघूया रुजान पण इले काय ते ढाकणा काढूचे असतं त्याच्यावरची काय मम्मीने काढला ना सखी दमलं हा परत काय झालं दमलं फौजदारडीतच फिराक आवडता होय रे राजा दमला हा जाऊया चल चल ये घराक नको अडे चल 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 की तर मंडळी सखी पाणी देऊचा म्हणले तर इतक्या ह्याच्या सखी ह्याच्यासून पाणी देतलं खाली डोऱ्यात तर घेऊन जाऊ शकत नाही थांब थांब तर मी काय डोक्याला आयलं माहिती बेडनी असतात बघा तर त्याचा सॉप असा तर सॉप थोडा आहे बघा इतकी जागा असतं सॉपात मग त्या सॉपपासून पाणी देतलं आहे तर मी सखी पाणी कसं देते तर चला बघूया तर ह्या घेऊन दिले मी सखीच्या पाणी यासाठी थांब देते सखी पाणी अरे रे वत्ता पाणी वाचता मगोरा तर मंडळी शिपान घेते मी कारण की आपण जमलाच तर नको जमला तर नको सखी आज जमला नाही तर उमळात घेऊन जाणं असते ते का उमळात उद्या बघूया अडसला शिपान घेते मी
निसर वांगी लायलेला आहे आणि ऊल हड्या असा या साईडी. तर मंडळी कलिंगडाची बिये असे घातलेले आहेत. तर या तुमका दाखवते ह्याच्या डबऱ्यामध्ये किती इले ते. तर ह्याच्यात 1 आणि 2 रोपा इल्लेली असतात आपली. जास्त पाणी घालता कामा नये. 2 नाही 3 इल्ली आहेत. हिसर याक असा हिसर याक आणि ह्याच्यात अजून काय नाही दिसणार तसा. तरी पण पाणी घालू का आपण. तर मंडळी माझा परडा शिपान झालेला असा आणि सकीच्या आधी सोय चांगली झाली. पाणयाक ते का टेन्शन नव्हता माका. तर म्हाका व्यवस्थित सॉप गावला. तर आता शिपान वगैरे घरच्या वाटेक जातो आम्ही. तर चला मग. खालती वडा असे आहेत. होय पोट भर. तर मंडळी माका आणि सखी घराकडे येताना काका गावलो तिचं काम करू होतो. तर काकाक बघून सखी बघितलास ना म्हणजे त्यांना ना मुख्य जनावरांका आपल्या माणसांची खूप ओळख असता. खूप म्हणजे खूप. काकाकडे तर बरोबर गेला. आता ते का घेऊन जात आहे घरात. खूप दमला आता. आज बऱ्या प्रकारे त्याचा व्यायाम झालेला. तर मंडळी घराकडे आम्ही पोचलो. खडे जाऊ काय सखी आता पुढे. अरे वा बघ 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 तुझी जागा खड्या. सखी बसला त्याच्या जागी. तर आजचं हे व्लॉग रात्रीपर्यंत कंटिन्यू असतो. आज रात्रीच्या जेवणाक बघूया काय असं. आता जरा वेळ मी आपण रिलॅक्स होते. दमले त्याच्या पाठसून. तर मंडळी मी आणि सखी लवकरच गेलेलो पायऱ्यात. तर बेगीनाच होईल आम्ही 5 वाजताच्या अगोदरच. तर मंडळी आता मी ना रात्रीच्या जेवणाची तयारी 7 वाजले त्याने चालू केले लवकरच. तर आज मी करतले अंड्याची कढी. तर बघा माझी अंड्याची कढी कशी जातात ती. 2 अंडी उकडत ठेवले आम्ही 4 जण असू आणि या अंडा मी फोडून घालतले. तर सध्या अंडा 8 रुपये साडे. तर मी तुम्हाला दाखवते अंड्याची म्हणजे अंडा कढी करण्यासाठी मी काय काय तयारी करून ठेवली ती. तर हडे अंडी उकडत ठेवलं आहे आणि ह्या साईडिक ना खोबरा किसला आहे. कांदो फोडणे, कोथिंबीर, टमॅटो, आला, लसूण आणि कांदो भाजून वाटणात घालतलं आहे. तर आता मिक्सरला लावून घेते थोड्या वेळानंतर. आणि उद्या हे बघा पांढरे वाटाणे ह्याच्यापासून काहीतरी बनवू काय. तर अंड्याच्या कढीची तयारी चालू असा. त्यासोबतच पीठ मळून घेतलं आहे. तांदळाची 4 भाकरी बसतले मस्तपैकी. तर चला मग सुरुवात करूया. आता आपण जेवण करू. मी कांदो, टमॅटो, आला आणि लसूण भाजून घेतले. आता खोबरा भाजूया. वाटणामुळे जेवण भारी लागतं. कोकणकरांची खासियतच असा डिगभर नारळाचा खोबरा. मंडळी अंडी पण मस्त उकडलेली असतात. 2ची 4 केलाय आणि आता आपण फोडणी घालून घेऊया सामारा. तर मंडळी फोडणी घालून घेऊया. लसूण घातले नाही तरी पण आपली घालते फोडणे. काय आणि या अंडा त्यांना असं फोडून घेतलाय. त्यामध्ये वरतून टाकलं. तर मंडळी सामारा जरासं जाड जाऊ दे म्हणून थोडंसं बेसन घालू करा. वाईट
जाड पण नाही का? वाटण टाकूया आता आपला. जवळ आहे ना टाकायला नसते. तर मंडळी अंडा तर घातले मी आता. वरसून जराशी कोथिंबीर टाकूया आपण. चला हो मंडळी, भेटाय उद्या नवीन दिवसाच्या सुरुवातीक नवीन व्हिडिओ घेऊन.